जय जय रघुवीर समर्थ. दशक 11वा, समास 7वा. चंचल नदी निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. चंचल रूपी गुप्त गंगा नदी नुसत्या स्मरणाने लोकांना पवित्र करते, हे कदापि खोटे नाही. प्रतिती प्रत्यक्षच पाहणा. ही चंचल नदी निश्चल रूपी पर्वतामध्ये उगम पावून खाली तोंड करून जोरात वाहू लागते. एकसारखी वाहत असली तरी सुद्धा तिला पाहिलेच नाही. या नदीत ठिकठिकाणी वळणं, भोवरे, कारंजी, लहान मोठी झरे, आपटणे, लाटांमुळे वाहून गेलेली ठिकाणं ही सर्व आहेत. हिच्या नुसत्या पाण्याची चपलता काय सांगावी. प्रवाह खळखळ असा आवाज करीत पुढे वाहत आहे. चपल पाणी चिपचिळक असा आवाज करीत वाहत आहे. या पाण्याचा फेस गोळा होऊन वर खाली होत वाट सापडेल तिकडे वाहत आहे. त्याच्या अणुरेणू सारख्या असणाऱ्या तुषारांचे वर्णन ते काय करावे. या महापुरात कितीतरी केरकचरा वाहत जात आहे. लहान मोठ्या दगडांमुळे धबधबे निर्माण होतात. प्रवाहाला दगड खडक यांचा अडथळा होऊन भोवरे निर्माण झाले आहेत. पाण्याच्या माऱ्यामुळे मऊ असलेला भूभाग खचून गेला असून कठीण भाग मात्र तसाच राहिला आहे. असे कठीण भूभाग या जगात कितीतरी पाहायला मिळतात. या चंचल नदीत एक वाहत गेले, एक भोवऱ्यात सापडले, एक डोके खाली होऊन सांदी कोपऱ्यात अडकले, काही आदळत आपटत गेले, काही ठेचा खात मरून गेले आणि कितीतरी प्राण्यांच्या शरीरात पाणी शिरून ते फुगले. कोणीतरी एखादी शक्तिशाली मानव प्रवाहाच्या उलट पोहून उगमापर्यंत पोचले आणि तीर्थरूपी असलेल्या उगमाच्या दर्शनाने पुनीत झाले. उगमामध्ये चतुर्मुख ब्रह्मादींचे निवास आणि ब्रह्मांडातील सर्व देवांचे वसतिस्थान आहे. याशिवाय या उफरा या गंगेच्या उगमामध्ये सर्वांची भेट होते. त्या पाण्या इतके शुद्ध अन्य काही नाही. त्याच्या इतके चंचलही दुसरे काही नाही. त्यालाच आपो नारायण असे म्हणतात. ही अद्भुत नदी सदैव आकाशात प्रत्यक्ष वाहत आहे. ही स्वर्ग, मृत्यू, पाताळ यांनी व्यापली आहे. पहाणा, तिचं पाणी वर खाली आणि अष्ट दिशांना वेढले असून ते परमेश्वरासारखेच आहे. ही गोष्ट ज्ञानी पुरुषांनी जाणली आहे. आता हे पाणी अनंत पात्रात भरले आहे, काही गळून गेले आहे. कितीतरी पाणी संसारासाठी खर्च झाले आहे. एखाद्या पात्रात ते कडू, दुसऱ्यात गोड आणि इतर वेगवेगळ्या पात्रांमध्ये खारट, तिखट, बेचव होऊन जाते. ते ज्या पदार्थामध्ये मिसळते त्याच्याबरोबर तसेच होऊन मिसळून जाते. खोल भूमीत खोलात शिरते. ते पाणी विषात विष होते. अमृतातही अमृतच होऊन मिसळून जाते. सुगंधात सुगंध, दुर्गंधात दुर्गंध होते. त्याचप्रमाणे सद्गुण दुर्गुणातही मिसळून त्यांच्याप्रमाणेच रूप धारण करते. त्या पाण्याचे महत्त्व पाण्याशिवाय जाणता येत नाही. अशा अपूर्व गुप्त गंगेचे पाणी पारावार नाही. असे वाहत असून ते नदी आहे की सरोवर आहे हे समजत नाही. कित्येक लोक या नदीत जलवास करून राहिले आहेत. उगम ओलांडून पलीकडे जाऊन वळून पाहिले तर ते पाणीच आटून जाऊन तेथं काहीच नाही असे दिसते. याचे रहस्य समजण्यासाठी वृत्तीरहित योगीराजांच्या स्थितीचा विचार करायला हवा. श्री रामदास स्वामी म्हणतात, निवृत्तीच्या पूर्णत्वाचा सिद्धांत वरचेवर किंवा म्हणून सांगावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे 11 दशके चंचल नदी निरूपणम नाम सप्तमाः समासः. जय जय रघुवीर समर्थ.